देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैसेची। जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी तोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा काम तरी मन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं मह तदेवाहं नमत्तोन्यदितिमे निश्चिता मतिः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 19 क्रमांकाचा। स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका आणि समाधान। या पुरुषोत्तम मासाच्या पर्वकाळामध्ये स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या श्री गुरुदेव सांगतायत, तर जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काही हरकत नाही अशा पद्धतीने शिष्य हा बोलतोय। त्यामध्ये पहिल्या 5 परिच्छेदामध्ये 2 हेतू दिले, पण त्याने काही स्वप्न सत्य ठरवता आलं नाही। मग पुढच्या 6 ते 10 या 4 परिच्छेदामध्ये 2 सिद्धांत तरी माघारी घ्या किंवा स्वप्न तरी सत्य म्हणा। तो पहिला सिद्धांत आहे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, आणि दुसरा सिद्धांत आहे समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात विषम सत्ताक नाही। पण हे दोन्ही सिद्धांत माघारी न घेता देखील स्वप्न मिथ्याचं आहे, कारण केवळ उत्पत्ती पुरेशी नाही तर त्याकरता योग्य देशकाल सामुग्रीचा भाव पाहिजे, आणि केवळ समसत्ताक असून चालत नाही तर पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे, तिथे पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे। म्हणून 2 सिद्धांत अबाधित राहून स्वप्नाचं मिथ्यात्व पुन्हा गुरुदेवाने सिद्ध केलं। मग पुन्हा ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्म असेल त्या पक्षामध्ये ब्रह्मज्ञानावाचून निवृत्ती होऊ नये, अन्यथा अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा सिद्धांत बाधित होईल। त्याही वेळेला गुरुदेवाने सांगितलं नाही, ब्रह्मज्ञान वाचून स्वप्नाची होणारी निवृत्ती लयरूप क्रियेने आणि उपादानात होते, आणि अधिष्ठान ज्ञानाने होणारी निवृत्ती ती ज्ञानाने होते, अधिष्ठानात होते, बाद स्वरूप होते। त्यामुळे सिद्धांत अबाधित आहे, स्वप्न मिथ्या आहे ते आहेच आहे। पुन्हा स्वप्न आणि जागृती दोघांचं उपादान आणि अधिष्ठान जर एक असेल तर 2 सत्ता का? तर 5व्या तरंगातलं उत्तर आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं म्हणून। आणि 6व्या तरंगातलं उत्तर आहे अनादी निर्दोष अविद्येचं कार्य जागृत पदार्थ आणि साधी सदोष अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ, म्हणून त्यामध्ये सत्ता भेद आहे। पण हा सूक्ष्मदृष्टीने आपला स्थूल दृष्टीने भेद आहे। सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर दोन्हीची सत्ता एकच आहे, पण हा तर्कदृष्टीचा असल्यामुळे तो म्हणू लागला असं कसं म्हणता येईल। पंचदशीचे करते विद्यारायण स्वामी, वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र, अनेक पूर्वसुरीने जीवसृष्टीची प्रातिभाषिक, ईशसृष्टीची व्यावहारिक आणि उभयाच्या अधिष्ठानाची पारमार्थिक अशा 3 सत्ता सांगितल्या। आपण 2 कशा म्हणता म्हटले? त्यांनी लोकसमजुतीचा स्वीकार करून 3 सत्ता सांगितलेल्या आहेत, आणि शास्त्रीय दृष्टीने आम्ही 2 सत्ता प्रतिपादन करतो असा विषय सांगून झाल्याच्या नंतर मग त्याने एक प्रकारचा चक्रव्यूह निर्माण केलं। शेवटचा त्याला म्हणतो टोकाचा प्रयत्न, आर नाही तो पार। एकतर यांचा एखादा सिद्धांत तरी आपण मोडीत काढू किंवा स्वप्न सत्य तरी ठरवू, पण त्यामध्येही गुरुदेवाने सांगितलं बाबा उत्पत्तीच्या बाबतीत अनिर्वचनीय ख्याती आणि प्रतीतीच्या बाबतीत अन्यथा ख्याती, असा त्याचा एक प्रकारचा समन्वय सांगितला। पुन्हा शंका केली जागृती आपलं देशकाल आणि आकाशादी प्रपंच दोन्हीचंही अधिष्ठान ब्रह्मचैतन्यच असेल तर एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता अशी का प्रतीतीला यावी? म्हणले जशी स्वप्नामध्ये साक्षी चैतन्यच पिता पुत्राचं स्वप्नातले अधिष्ठान असतं, पण एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता निद्रा दोषाने प्रतीतीला येते, इथे माया दोषाने प्रतीतीला येते, त्यात काही अन्यथा नाही। मग आता एकंदर या सगळ्या विचारावरनं तो म्हणावं लागला ठीक आहे, आपल्या या
झालेल्या चर्चा, उहापोह, सत्यान्वेषण या माध्यमातून स्वप्न मिथ्या आहे असं मला पटतं, मान्य होतं. पण स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या आहे असं आपण म्हणता, हे काही मला अद्याप ते मान्य नाही. गुरुदेवाला अंतःकरणातून आनंद झाला, ठीक आहे. नाही स्वप्न मिथ्या मान्य झालं म्हणून काय झालं, किमान हा विपर्यायातून संशयात आला. कारण विपर्याय काय होता याचा, जागृतीचं दृष्टांत, कारण स्वप्नाला सत्य म्हणा. पण आता तो किमान स्वप्नाला मिथ्या म्हणून मानायला तयार झाला. मग सत्य जागृती जरी आपल्याला वाटत असली, पडली एवढी जगापरिचार चालविते व्यवहार सत्य म्हणून, पण मग आता लक्षण साम्यात एकत्व सिद्धी या सिद्धांताच्या द्वारा याला जागृती मिथ्या ठरवून देण्याकरता आपल्याला आता सुलभ जाईल. म्हणजे जागृतीचं मिथ्यात्व याच्या बुद्धीवर आपल्याला आता आरूढ करता येईल. आणि मग तोच विचार गुरुदेव करत असताना कालच्या या 19 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 2 वेळेला शिष्य बोललात आणि 2 वेळेला श्री गुरुदेव देखील बोललेत. गुरुदेव म्हटले, ठीक आहे, स्वप्नाप्रमाणे जागृती तुला मिथ्या वाटत नाही, पण स्वप्न तुला मिथ्या वाटतं, हो की नाही? तो म्हटलं, हो गुरुदेव, स्वप्न काय आहे, मिथ्या आहे, पण जागृती मात्र स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जाऊ दे, स्वप्न तुला का मिथ्या वाटलं? त्याने पहिलं कारण सांगितलं, स्वप्नातले शत्रू मित्रादी पदार्थ हे स्वप्नात सुखदुःखाला हेतू होतात, जागृतीत नाही. जागृतीत त्यांचा काही एक उपयोग नाही, नवे जागृतीत त्यांचा अभावच होऊन जातो. म्हणून स्वप्न पदार्थ काय आहेत, मिथ्या आहेत असं मला मान्य झालं. मग गुरुदेव म्हटले, का रे बाबा, याच तुझ्या युक्तीने जागृती का मिथ्या ठरणार नाही? जसं स्वप्नातले पदार्थ सुखदुःखाला हेतू स्वप्नात होतात, जागृतीत नाही, जागृतीत त्यांचा काही एक उपयोग नाही, जागृतीत त्यांचा अभावच होऊन जातो. त्याच दृष्टीने जागृतीतले शत्रू मित्रादीसुद्धा जागृतीत सुखदुःखाला हेतू होतात, स्वप्नात नाही. स्वप्नात त्यांचा काही एक उपयोग नाही, नवे स्वप्नात यांचाही काय होऊन जातो, अभावच होऊन जातो. मग ते इथे उपयोगाला नाही म्हणून ते इथे उपयोगाला नाही, इथे सुखदुःखाला हेतू नाही, इथे त्यांचा अभाव आहे म्हणून ते जर मिथ्या असेल तर हे तसेच तिथे आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. आणि हा सिद्धांत आजमावण्याकरता तुला मागे 5व्या तरंगामध्ये त्या राजाच्या कोल्याच्या स्वप्नातला प्रसंग जो सांगितलेला आहे त्याचा तू पुन्हा विचार कर. पण तू काल पुन्हा म्हटलं, नाही हो, स्वप्न मिथ्या आहे पण जागृती मिथ्या नाही स्वप्नवत. का बरे? दुसरा हेतू त्याने दिला की स्वप्नातले पदार्थ प्रत्येक स्वप्नामध्ये नवीन असतात, तेच ते नाही, त्रिपुटी पूर्णच नवीन असते. आणि जागृतीत म्हणले जागृतीच असं, जागृतीतले आजच्या जागृतीतले जे पदार्थ आहेत तेच उद्याच्या जागृतीतले तेच परवाच्या जागृतीत, असे जागृतीतले पदार्थ मात्र तेच असतात. ज्ञान जात येत असेल पण पदार्थ ते असतात. गुरुदेवाने सांगितलं, हा वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खांचा हा समज आहे. मग अगदी ते रामानुज मध्वादिक असतील किंवा नैयायिक सांख्यादी असतील, कारण पदार्थ जागृतीतला तोच वाटत असेल तर ही वस्तुस्थिती नाही आहे. जसं स्वप्नामध्ये सुषुप्ती जागृतीचा अभाव आहे, तसं जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्तीचा अभाव आहे. तसंच मग एक अवस्थेचा भाव आहे त्यावेळेला इतर 2 अवस्थेचा अभाव आहे. मग त्या अवस्थेचाच अभाव आहे का अवस्थेतल्या पदार्थाचाही सर्वांचाच अभाव आहे? सर्वांचाच अभाव आहे. मग स्वप्नामध्ये गेल्याच्या नंतर जसं जागृती सुषुप्तीचा अभाव आहे तसं जागृतीमध्ये देखील काय, स्वप्न सुषुप्तीचा अभाव आहे. त्यामुळे स्वप्नातले पदार्थ जागृतीत नाही तसे जागृतीतलेही पदार्थ स्वप्नामध्ये नाही. आणि आजच्या स्वप्नातले पदार्थ उद्याच्या स्वप्नात नाही, तसं आजच्या जागृतीतले पदार्थ उद्याच्या जागृतीत नाही. पण तसं वाटत नाही, म्हणजे स्वप्नात कुठे वाटलं तसं? स्वप्नात एखादा पहाड, पर्वत, शत्रू मित्र काय दिसले तर ते मागचेच आहे असं वाटलं स्वप्नात, पण तसं स्वप्नात नाही, हे जागं झाल्याच्या नंतर कळालं. तसं हेही तुला जागं झाल्याच्या नंतर कळेल, म्हणजे विचाररूपी जागृतीनं तुला ही गोष्ट लक्षात येईल असं गुरुदेव बोललेत. पण मग हा सिद्धांत तर काही उलगडत म्हणले, हा गुढ सिद्धांत आहे ना. काल बोलले हा काय, गुढ सिद्धांत आहे. गुढ म्हणजे गोपनीय, हे सर्वस्व आमचे गुढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवनी कवाड हृदय भोगी, असं भक्तराज अर्जुनाला भगवान परमात्मा बोलतात. आणि मग आपण म्हटलं गूढ म्हणजे गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. कर्मातला असेल त्याला गुह्य म्हणतात, उपासनेतला असेल त्याला गुह्यतर म्हणतात, आणि वेदांतातला असेल तर त्याला गुह्यतम असं म्हणतात. म्हणजे सिद्धांत शब्दाचा अर्थ आहे वादी प्रतिवादी निर्णेतो अंतो अवसानम येशाम ते सिद्धांता. पूर्वपक्ष आणि उत्तर पक्षीय दोघांनी श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर घासून काढलेला अंतिम निर्णय, ज्याच्यामध्ये आता सोपरत उत्थान रहित स्थिती आहे, त्याला सिद्धांत असं म्हणतात. आणि गूढ सिद्धांत म्हणण्याचं कारण विचाराच्या अभावात जो कळत नाही, आणि दुसरं म्हणजे निर्वासन मनातच त्याचा उकल होतो, सहवासन मनात ज्याचा उकल होत नाही. हा सिद्धांत कळण्याकरता तो जो मन निर्वासन असलं पाहिजे, आणि
दुसरं म्हणजे विचाराचा तुझ्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, मग हा गूढ सिद्धांत कळेल. त्यात पुन्हा तुला अंतःकरण कृपा, गुरुकृपा, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा संपादन केली पाहिजे. पण तो म्हणणं लागला नाही तरी देखील स्वप्नवत जागृती असं आपल्याला म्हणता येणार नाही. आता तिसरा हेतू तो शिष्य देतो आणि गुरुदेव त्याचं उत्तर देतात. पुन्हा एक चौथा हेतू देतो, पुन्हा गुरुदेव त्याचं उत्तर देतात. असे 2 वेळेला म्हणजे या 19 क्रमांकाचा जो परिच्छेद आहे त्यामध्ये 2 वेळेला शिष्य बोलला, 2 वेळेला गुरुदेवने त्याचं उत्तर दिलं. आता पुन्हा 2 वेळेला तो बोलतो आणि गुरुदेव पुन्हा त्यांना 2 वेळेला त्याचं उत्तर देतात. तर तिसऱ्यांदा आता शिष्य काय बोलतो तो प्रकार आपण पाहणार आहोत आणि गुरुदेव त्याचं काय उत्तर देतात तोही विषय क्रमप्राप्त पाहूया. तर आपण मागे ज्ञानामध्ये मुख्य 2 प्रकार पाहिले. कोणते? एक स्मृतिज्ञान आणि दुसरं प्रत्यक्ष ज्ञान. स्मृतिज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान याच तरंगाच्या सुरुवातीला. मग उद्भूत संस्कार मात्र जन्य ज्ञानम स्मृती. उद्भूत संस्काराद्वारा अंतःकरणामध्ये आतल्या भूतकालीन पदार्थाचा किंवा भविष्यकालीन पदार्थाचा अंतःकरणामध्ये आकार धारण करणं त्याला काय म्हटलं आपण? स्मृती असं म्हटलं. आणि मग प्रत्यक्ष ज्ञान त्याच्या 2 व्याख्या पाहिल्या होत्या, नैयायिक आणि वेदांतिक. नैयायिकांनी प्रत्यक्षाची व्याख्या केली इंद्रियार्थसन्निकर्षजन्य ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रिय आणि विषयाचा संयोग संबंध झाल्याच्यानंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला ते प्रत्यक्ष म्हणतात. पण या व्याख्या जर घेतली तरी एकतर यांनी आंतरप्रत्यक्ष होणार नाही, मनाचं काम क्रोधादी विकाराचं, आणि ब्रह्माचं तर होणारच नाही. म्हणून वेदांतांनी निर्दुष्ट व्याख्या केली अंतकर्मवृत्ती आणि विषय एकदे स्थितीत्व ज्ञानम तत्प्रत्यक्षम. अंतकर्मवृत्ती आणि विषयांचं एकदे स्थितित्व झाल्याच्यानंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. आणि मग त्या प्रत्यक्षामध्ये आपण तिथे 2 प्रकार पाहिले होते, एक अभिज्ञारूप प्रत्यक्ष आणि दुसरं प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष. तर अभिज्ञारूप प्रत्यक्ष कशाला म्हणतात? अंतकर्मवृत्ती आणि विषयाचं एकदे स्थितीत होऊन प्रथमतः जे ज्ञान झालेलं आहे त्याला अभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणतात. आणि पूर्वीचे संस्कार आणि पुन्हा वृत्ती विषयाचं एकदे स्थितित्व त्याद्वारा झालेलं जे ज्ञान आहे त्याला प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणतात. त्याचे 2 जगद्गुरू तुकोबरायचं ज्ञानोबरायचं प्रमाण पाहिलं होतं प्रसिद्ध. तुकोबराय म्हणतात ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तरी विठ्ठल रूप. ज्ञानोबराय म्हणतात तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, किंवा तो हारी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुण्या. तर तो हा आहे ना, म्हणजे तो यामध्ये संस्कार आहे. आणि हा म्हणताना वृत्तीचं विषयाचं एकदे स्थितित्व आहे त्याला अभेज्ञरूप प्रत्यक्ष असं म्हणतात. पूर्वीचे संस्कार आणि पुन्हा वृत्तीचे विषय अशी एकदे स्थितित्व असा अभेज्ञरूप प्रत्यक्षाचे विषय आहे. कोण? जागृत पदार्थ. क्षमा करा, प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्षाचे विषय म्हणजे प्रथमतः पाहणं आहे अभिज्ञरूप प्रत्यक्ष. आणि पूर्वीचे संस्कार आणि पुन्हा वृत्तीचे विषयाचे एकदे स्थितित्व होऊन होणारं ज्ञान त्याला म्हणतात प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्ष. असं प्रतिभिज्ञरूप प्रत्यक्षाचे विषय कोणते पदार्थ आहेत? उत्तर आहे जागृत पदार्थ आहेत. आणि स्वप्न पदार्थ हे अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय आहे. कोणत्या प्रत्यक्षाचे विषय नाही? प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय नाही. मग अभिज्ञारूप प्रत्यक्षाचेच मात्र विषय आहे ते स्वप्न पदार्थ आहे म्हणून ते मिथ्या आहे. आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय कोणते पदार्थ आहेत? जागृत पदार्थ आहे म्हणून जागृत पदार्थ काय आहे? सत्य आहे. प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष म्हणजे तेच हे जे काल आपण होतो तेच आपण आज आहे, जे आज आपण आहे तेच आपण उद्या राहणार आहे. म्हणजे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय कोणते पदार्थ आहेत? जागृत पदार्थ आहेत. कोणते पदार्थ नाहीत? स्वप्न पदार्थ नाहीत. म्हणून कोण मिथ्या आहे? स्वप्न मिथ्या आहे, पण स्वप्नवत कोण नाही? जागृती नाही. असं तिसऱ्यांदा तो बोलतो. वाचतो बघा. शिष्य म्हणतो महाराज स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीत जे पदार्थ होते तेच हे श्रीधनपुत्रादी पदार्थ आहेत अशी प्रतिभिज्ञा होते. आलं ना? प्रतिभिज्ञा होते म्हणजे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्ष होतं तेच हे आहे ना. पूर्वीचे जे होते तेच हे आहे, जे 1 वर्षापूर्वी होते तेच आता हे आहे, जे 10 वर्षापूर्वी होते तेच हे आहे, हेच आता उद्या राहणार आहे. असे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय आहे. आणि म्हणून जागृत पदार्थ यांची स्वप्नाप्रमाणे असं मध्ये अध्याय करून घ्यायचा. ज्ञान समकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणता येत नाही. स्वप्नातले पदार्थ हे अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय असल्यामुळे पदार्थ ज्ञानाची अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात युगपत उत्पत्ती आणि अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात युगपत, पुन्हा अधिष्ठानाच्या विशेष अज्ञानात विशेष सामान्य अज्ञानात आणि विशेष ज्ञानात युगपत निवृत्ती. कारण जे ज्याच्या अज्ञानाने वाचतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. हे कुठल्या पदार्थाच्या बाबतीत म्हणता येईल तुम्हाला? अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय असणाऱ्या स्वप्न पदार्थाच्या बाबतीत. पण जागृत पदार्थाचे हे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय असल्यामुळे त्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही. म्हणून तो म्हणतो की म्हणून जागृत पदार्थ ज्ञानसमकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. पदार्थ ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वीच असतात. कोणते? जागृत पदार्थ.
आणि ज्ञान नाशानंतरही ते राहतात, म्हणजे ज्ञान जाता येतं, पदार्थ तेच असतात जागृतीच्या बाबतीत. हे अनुभवाच्या दृष्टीने काही जास्त संगतवर आहे. अनुभवाचा आपलाप करता येत नाही ना, निषेध करता येत नाही. आणि अनुभवात आपल्याला प्रत्येकाचा अनुभव काय, कालचेच आपण, वर्षानुवर्षीचे आपण, तेच हे घर, तीच ही इमारत, तेच हे मंदिर आहे ना, सगळे तेच गुरु, तेच विद्यार्थी, असं म्हणताना तेच हे वर्षानुवर्ष आज पूर्वी चालत होतं, आज आहे आणि पुढे चालत राहणार आहे. म्हणजे ज्ञान जाता येतं, पण पदार्थ तेच असतात. प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय असल्यामुळे कोणते, जागृत पदार्थ, म्हणून ते काय आहेत, सत्य आहे. आणि ज्ञान समकालीच उत्पत्ती नाश पदार्थ ज्ञानाचा, म्हणजे जागृतीतल्या पदार्थ ज्ञानाचा नाश होतो, ज्ञान समकाली, पण कोणाचा नाही, पदार्थाचा नाही. का, ते प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय आहे. आणि स्वप्नातल्या फक्त कशाचा नाश होतो, आपल्या स्वप्नातल्या पदार्थ ज्ञान दोन्हीचा काय होतो, ज्ञान समकाली नाश होतो. म्हणून ते अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय स्वप्न पदार्थ मिथ्या आहे, आणि प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाच्या विषयी इथलं ज्ञान जाता येतं, पदार्थ मात्र तेच असतात. हे अनुभवाच्या दृष्टीने संगतवार आहे. म्हणून जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. असं कोण बोलतो, हा शिष्य. श्री गुरुदेव त्याचं उत्तर देतात, बाबा रे, तो देखील काय, तुझा भ्रमच आहे. म्हणजे तुला काय वाटायला लागलं, कोणते पदार्थ अभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय आहे म्हणून ज्ञान समकाली उत्पत्ती नाश म्हटला तरी चालेल, स्वप्न पदार्थ. पण जागृत पदार्थ हे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय असल्यामुळे ज्ञान समकाली उत्पत्ती नाश नाही. म्हणजे जागृत पदार्थाच्या बाबतीत कोण जातं कोण आहे, ज्ञान जाता येतं पण पदार्थ मात्र तेच आहे, म्हणून जागृत पदार्थ सत्य आहे असं तुझं म्हणणं आहे ना. तो म्हटलं हो, हे अनुभवाच्या दृष्टीने संगतवार आहे. अरे अनुभवच भ्रामक आहे, अनुभवच काय मुळात भ्रामक आहे. म्हटले कसं, नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. मग गुरुदेव त्याला पटवून देतात. स्वप्नामध्ये आपल्याला ज्या वेळेला स्वप्नातले पदार्थ आपण पाहिले, स्वप्नातला पहाड पाहिला, पर्वत पाहिला, मित्र पाहिला, पंढरपूर पाहिलं, काय जे स्वप्नात पडलं ते आपण पाहिलं. मग एखादा पर्वत पाहिल्याच्या नंतर हा पूर्वीचाच पर्वत आहे असं वाटतं का, ज्ञान समकाली उत्पन्न झाला असं वाटतं, स्वप्नात असताना पूर्वीचाच आहे असं वाटतं. एखादा मित्र भेटला तर हा पूर्वीचाच आहे. म्हणजे भेटणारे आपण, भेटणारा ज्याला भेटलो ते, हे सगळं पूर्वीचंच आहे. वर्षानुवर्षे अनेक दिवसापासून यांचा आपला संबंध आहे, ऋणानुबंध आहे असं आपल्याला स्वप्नात वाटत नाही का. पण वाटलं तरी त्याचं असतं का, ज्ञानसमकालीच त्यांची म्हणजे त्या अंतकरणोत्युपरी साक्षीचे आहे, त्यांचं सामान्य ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे त्या स्वप्नस्थ पदार्थाची प्रतीती येते. आणि स्वप्नातला कारण असणारी निद्रा, तिचा भंग झाला किंवा त्याच्या विरुद्ध जागृतीत अवस्थेत आलं, त्याची काय होते, निवृत्ती होते. पण स्वप्नात असताना तसं वाटलं का, जागृती जसं वाटतं तसंच वाटलं, जागृती जसं वाटतं तसंच वाटलं. जसं जागृतीमध्ये हे पूर्वीचंच आहे, वर्षानुवर्ष व्यवहार आहे, इथलं ज्ञान जातं येतं, पदार्थ तेच आहे, हे प्रतिभिज्ञारूप प्रत्यक्षाचे विषय आहे असं जागृतीत वाटतं, तसंच स्वप्नात, स्वप्नकालात वाटतं. पण जरी वाटलं तरी ते तसं नाही आहे. कधी कळालं, जागं झाल्याच्या नंतर. तसं हेही तुला इथे वाटलं का हे प्रतिभिज्ञा प्रत्यक्षाचे विषय आहे, इथलं ज्ञान जातं येतं, पदार्थ तेच आहेत असं वाटतं. हे का वाटतं, तू झोपेत आहे म्हणून. मी कुठली झोप, अज्ञानजन्य झोप आहे. ती जरा छोटी आहे, ही जरा मोठी आहे. ती तिथलं जागं होण्याकरता आपण म्हटलं एखादं चिलट, एखादा ढेकून, एखादा मच्छर, तेही पुरेसं आहे. पण इथे मात्र तितक्या सहजासहजी या झोपेतून मनुष्य जागा होत नाही. त्यामुळे हे वाटतं की हे नित्यच आहे, ज्ञान जाणार येणार आहे, पदार्थ मात्र तेच आहे, प्रतिबिंब प्रत्यक्षाचे विषय आहे, अनुभवाच्या दृष्टीने संगतवार आहे, याला मिथ्या म्हणायचं कसं. पण हा अनुभवच भ्रामक आहेत ना. हे तुझं बोलणं स्वप्नातलं आहे, आज्ञानरूपी झोपीत पडलेलं तुला जगत सत्यत्वाचं स्वप्न आहे, त्यामुळे तू असा बोलतो. पण ज्यावेळेला तो आज्ञानरूपी झोप तुझी गुरुकृपेने, गुरुत येतं ज्ञान, ज्ञान आत्मदर्शने, दर्शनी समाधान, अतिशयसे गुरुची कृपा होईल. तत्वमसी महावाक्य त्यांना ते उपदेश करतील तत्वम पदार्थ शोधनाच्या नंतर. त्यावेळेला तुला कळेल. तू का म्हणे कानी ऐकली मात तोची झालं घात जीवपणा, काय काना वाचनाची भेटी सरिसाची पैकिरीटी, वस्तू होऊन उठी कवणू एकजो. पण स्वप्नात जसं इथे वाटतं तसंच तिथे वाटतं. पण ते तसं जरी वाटलं तरी ते तसं नाही आहे, ते अभिज्ञारूप प्रत्यक्षाचेच विषय आहे. हे जागा झाल्याच्या नंतर कळतं. तशी वैचारिक जागृती तुला गुरुकृपेने लाभल्याच्या नंतर हे तुला लक्षात यायला काही हरकत नाही, असं गुरुदेव बोलतात. काय बोलतात वाचतो. गुरुदेव पहिलं वाक्य म्हणतात, म्हणजे अनुभवाच्या दृष्टीने तुला संगतवार काय वाटतं का, पूर्वीचेच हे पदार्थ आहे, प्रतिभिज्ञ प्रत्यक्षाचे विषय आहे. कोण, जागृत पदार्थ, स्वप्न पदार्थ नाही. पण हा तुझा काय आहे, भ्रम आहे, तो भ्रम आहे. अरे बाबा, स्वप्नादी पदार्थही, स्वप्न पदार्थही ज्या क्षणी दिसतात ना त्या क्षणी उत्पन्न होतात. असे असूनही स्वप्नकाली, स्वप्न पाहत असताना हे सर्व पर्वतादी, समुद्रादी, जे काय स्वप्नात पहाड पर्वत आदी पदार्थ आपल्याला दिसतात ते माझ्या जन्माहून काय आहे, पूर्वीच उत्पन्न झालेले आहेत व माझ्या पश्चातसुद्धा अनंत काल राहणार आहे.
अशी बहुतकाल त्यांच्याबद्दल स्थिरतेची आपल्याला भ्रांती होते की नाही स्वप्नात? बहुतकाल स्थिरतेची भ्रांती होते. आणि म्हणून ज्या अविद्येने त्या मिथ्या पर्वत समुद्र आदी पदार्थ उत्पन्न केले कुठे? स्वप्नामध्ये. तर त्याच अविद्येपासून त्या पदार्थास ठिकाणी बहुतकाल स्थिरतेची आणि बहुतकाल स्थिरता आणि त्या स्थिरतेची पुन्हा आपल्याला होणारी प्रतीती कशी उत्पन्न झाली? अनिर्वचनीय. ते पदार्थच अनिर्वचनीय आहे, पण त्यांच्या ठिकाणी दिसणारी स्थिरता आणि स्थिरतेची प्रतीती हे सगळं अनिर्वचनीय त्या अविद्येनेच उत्पन्न केलं. अगदी त्याचप्रमाणे जागृत पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा बहुतकालाची स्थिरता आहे ना. बहुतकालची स्थिरता तत्वता नाही आहे, पण ते बहुतकालची स्थिरता नसताना देखील परंतु अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता आणि त्या स्थिरतेबरोबर त्यांची स्थिरता आणि त्या पदार्थाबरोबरच उत्पन्न होऊन म्हणजे ते पदार्थ उत्पन्न होतात त्यांच्याबरोबरच स्थिरता उत्पन्न होते. त्या पदार्थासहित त्या स्थिरतेची आपल्याला प्रतीती येते. पण वस्तुस्थितीने मात्र जसं स्वप्न आहे ना तसंच हे आहे. फक्त स्वप्नात स्वप्न वाटलं नाही, जागं झाल्याच्या नंतर वाटलं. तसं अज्ञानरूपी निद्रेमध्ये असताना हे जगत सत्यत्वरूपी स्वप्न तुला पडलं ना, हे स्वप्नात असल्यामुळे तसं वाटत नाही, पण जागं झाल्याच्या नंतर हे देखील तसंच आहे, स्वप्नच आहे. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य पुन्हा म्हणायला लागला पण. म्हणले पण काय? पण म्हटले स्वप्न आणि जागृतीमध्ये तुम्हाला अंतर मानावंच लागेल. कसं मानावं लागेल? तो शेवटचा एक प्रकार सांगतो. तो प्रकार असा आहे, त्याचा आशय बघा असा आहे की स्वप्न पदार्थ कशाचे कार्य आहे? तर अविद्येचे कार्य आहे. तुम्ही आत्ताच काय बोलला? स्वप्न पदार्थ कशात कार्य? अविद्येच कार्य. म्हणजे स्वप्नातला प्रत्येक पदार्थ, स्वप्नातली त्रिपुटी, स्वप्नातला अंतःकरणावच्छिन्न चैतन्य प्रमाता तो द्रष्टा, विषय वृत्त्यावच्छिन्न चैतन्य प्रमाण ते दर्शन, आणि वृत्त्यावच्छिन्न आणि विषयावच्छिन्न चैतन्य प्रमेय ते असणारं दृश्य. म्हणजे स्वप्नातला प्रमाता प्रमाण प्रमेय, द्रष्टा दृश्य दर्शन, ही सगळी त्रिपुटी काय आहे? ही साक्षात अविद्येचं कार्य आहे. त्याच्यामध्ये कार्यकारण भाव परंपरा नाही. साक्षात स्वप्नामध्ये पिता आणि पुत्र दिसलं तर त्यांची अविद्येमुळे युगपत उत्पत्ती झालेली आहे. पिता कारण आहे आणि पुत्र कार्य आहे असं स्वप्नाच्या बाबतीत नाही. स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे म्हणून ते मिथ्या आहेत. अविद्यावृत्तीचे ते विषय आहे, ते साक्षीभाष्य आहे, ते प्रातिभाषिक सत्तावान आहे म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे हे मला मान्य आहे. पण स्वप्नाप्रमाणे जागृती नाही. जागृती कोणाचं कार्य आहे? अहो जागृती अविद्येपासून मग पहिलं आकाश, आकाशापासून वायू, अग्नीपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी, मग त्या पंचकरण होऊन मग त्याच्यापासून असणार हे 14 भुवनाचं असणार स्थूल ब्रह्मांड. म्हणजे स्वप्नातला प्रत्येक पदार्थ कोणापासून निर्माण होतो? आपापल्या कारणापासून निर्माण होतो. बरं त्याची कारणं पुन्हा दोन, एक साधारण कारण, दुसरं असाधारण कारण. याच्यावत कार्याला कारण ठरतं ते साधारण कारण. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राग अभाव, प्रतिबंधक अभाव, हे 9 काय आहेत? प्रत्येक गोष्टीला कारण असल्यामुळे साधारण कारण आहे. आणि असाधारण कारण जे एकाच कार्याला कारण ठरतात त्यास असाधारण कारण असं म्हणतात. जसं मग असाधारण कारणामध्ये मग उपादान कारण, निमित्त कारण, सहकारी कारण, अन्यथा सिद्ध कारण. जसं घट आहे, घटाचं उपादान कारण म्हटलं का मृत्तिका आहे, निमित्त कारण म्हटलं तर कुंभार आहे, सहकारी कारण म्हटलं तर दंड चक्र आहे. मग घटाच्या बाबतीत घट जसा आपल्या कारणापासून उत्पन्न झाला तसंच पट आहे. पटाचं उपादान कारण तो तंतू आहे, नंतर त्याचं निमित्त कारण तो विणकर आहे ना, आणि त्याचं सहकारी कारण तिथला धोटा फणीसूत काय असेल ते आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ आपापल्या उपादान, निमित्त आणि सहकारी कारणापासून जागृतीतला उत्पन्न होतो. आणि स्वप्नातला पदार्थ साक्षात काय आहे? अविद्येचा परिणाम आहे. जागृतीतलं जर आपण सहज लेकरू पाहिलं तर ते बाईपासून, कोकरू पाहिलं तर ते शेळीपासून, बकरू आपलं कोकरू मेंढीपासून, ते बकरू शेळीपासून, शिंगरू म्हटलं तर ते अश्विनीपासून, घोडीपासून. म्हणजे प्रत्येक पदार्थ काय होतो? आपापल्या उपादान कारणापासून निर्माण होतो. कुठला? जागृतीतला. आणि स्वप्नातला पदार्थ साक्षात काय? अविद्येचा परिणाम आहे. म्हणजे साक्षात अविद्येचा परिणाम, अविद्यावृत्तीचा विषय, साक्षीभाष्य असे स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे. पण आपापल्या उपादान कारणाचा परिणाम आणि प्रमातृभाष्य अंतःकरण वृत्तीद्वारा साक्षीताचं प्रकाशन करतो म्हणून जागृत पदार्थ काय आहे? सत्य आहे. म्हणजे एक फरक काय आहे? साक्षात अविद्येचा परिणाम कोणते पदार्थ? स्वप्नस्थ पदार्थ. आणि अविद्याकारी पंचमहाभूताचा आणि त्याद्वारा पुन्हा आपापल्या उपादान कारणाचा परिणाम कोण आहे? जागृत पदार्थ. म्हणजे जागृत पदार्थ कार्यकारण भावाने उत्पन्न होतात. कार्यकारण भाव परंपरा आहे, शृंखला आहे. कुठल्या पदार्थामध्ये? जागृत पदार्थामध्ये. तशी पदार्थाची परंपरा कुठे नाही? स्वप्नामध्ये नाही. आता मी जर असेल, आता माझे वडील, त्या वडिलांचे वडील, त्यांचे पुन्हा मग माझे वडील
आणि त्यांचे वडील माझे आजोबा, त्या वडिलाचे वडील ते माझे पंजोबा, त्या पंजोबाचे वडील ते माझे खापर पंजोबा, अशी परंपरा आहे ना जागृतीच्या बाबतीत. स्वप्नातली एवढी जरी असली तर ती साक्षात आपल्या अविद्येने युगपत उत्पन्न झाले. पण जागृतीत तसा प्रकार नाही, युगपत नाही, पूर्वोत्तर भाव आहे जागृतीतल्या पदार्थाला. स्वप्नातल्या पदार्थाला पूर्वोत्तर भाव नाही. स्वप्नातले पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे म्हणून ती युगपत आहे. हे अविद्याकारी पंचमहाभूताचा परिणाम असल्यामुळे यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे म्हणून जागृतीतले पदार्थ सत्य आणि स्वप्नातले पदार्थ मिथ्या, असा शेवटचा भेद कोणी सांगितला? या शिष्याने. बघा पंक्ती वाचतो. तो म्हणतो, महाराज, स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत आणि जागृत पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम नाहीत. मग बोध बघा ना, जशी घटाची उत्पत्ती कशापासून? दंडचक्र कुलालापासून. मग आता कुलाला कोण झाला? त्याचं निमित्त कारण. दंडचक्र झाली सहकारी कारण, आणि ज्या मातेचं बनवलं ती माती झाली उपादान कारण. असा प्रत्येक पदार्थ जागृतीतले घटाची उत्पत्ती दंडचक्र कुलालापासून होते, म्हणजे आपापल्या उपादानापासून त्याची उत्पत्ती होते. तशीच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून, उपादान कारण, सहकारी कारण, निमित्त कारण वगैरे या कारणापासून होते. जागृत पदार्थ हा साक्षात अविद्येचा परिणाम, आपलं जागृत पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते, कशाप्रमाणे? स्वप्नाप्रमाणे. तर मग आज श्रुतीने कशाला सांगितलं होतं? बरं, श्रुतीने ती परंपरा सांगितली सगळी. पहिली सूक्ष्मसृष्टी, नंतर स्थूलसृष्टी, नंतर पंचमहाभूत, नंतर त्यांचं पंचीकरण, मग 14 भुवनाचं ब्रह्मांड, अशी सगळी परंपरा श्रुतीने जागृत पदार्थाच्या उत्पत्तीच्या बाबतीत सांगितली. कुठे सांगितली नाही? स्वप्नाच्या उत्पत्तीच्या बाबतीत सांगितलेली नाही. प्रथम कोण सांगितलं? आकाश. शब्दगुणासहित आकाश, आकाशापासून नंतर स्पर्शगुणायुक्त वायू, वायूपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी, अशा क्रमाने पंचमहाभूताचीच. व बरं, ते पंचमहाभूताची पुन्हा अपंचकृत पंचमहाभूताची सूक्ष्मसृष्टी आणि पंचकृत पंचमहाभूताची स्थूल सृष्टी, अशा पद्धतीने पंचकृत भूतांपासून सर्व ब्रह्मांड, म्हणजे खाली अतल वितल तलातल महातल रसातल सोतल पातल असे 7 लोक, वर भूर लोक, सूरलोक, मोहरलोक, जनलोक, सत्यलोक, तपोलोक, असे वरची 7 लोक, असा 14 भुवनाचा असणारं ब्रह्मांड. त्याच्यातही अनंत ब्रह्मांडे, एका रोमी ऐशी धेंडे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बळग नंदा घरी. अशा पद्धतीने ब्रह्मांडाची उत्पत्ती श्रुतीमध्ये प्रतिपादन केलेली आहे, सांगितली आहे. अशी सांगितली नसती. कशाप्रमाणे? स्वप्नाची स्थिती असते तर, क्षमा करा, जागृतीची स्थिती स्वप्नाप्रमाणे असते तर असं श्रुतीने जागृतीच्या बाबतीत कार्यकारण भावाची शृंखला परंपरा सांगितली नसती. पण सांगते, ज्या अर्थी श्रुतीने कार्यकारण भाव परंपरेने ईश्वरसृष्ट जागृत पदार्थ आपापल्या उपादानाचा परिणाम आहे आणि साक्षात अविद्येचा परिणाम नाहीत. आणि साक्षात अविद्येचा परिणाम कोण आहे? स्वप्न पदार्थ आहे, ते आपापल्या उपादानाचा परिणाम नाहीत. म्हणून आणि स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत असे सांगितले आहे. यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण, म्हणजे भिन्न, निराळे. तुम्ही म्हणतात मुळीच विलक्षणता नाही. मुळीच विलक्षणता कशी नाही? साक्षात अविद्येचा परिणाम कोणते पदार्थ आहे? स्वप्न पदार्थ आहे. आणि अविद्या कार्य पंचमहाभूताच्या द्वारा आपापल्या उपादानाचा परिणाम कोणते पदार्थ आहे? जागृत पदार्थ आहे. म्हणून त्यांच्यात मुळीच विलक्षणता नाही का? जमीन आसमानचं अंतर आहे, जमीन आसमानचं तफावत आहे, अंतर आहे. यावरून स्वप्न पदार्थाहून विलक्षण जागृत पदार्थ काही अल्पकाळ स्थिर आणि काही अधिक काळ स्थिर. त्याच्यामध्ये जागृत पदार्थामध्ये काही अल्पकाळ स्थिर आहे, काही अधिक काळ स्थिर आहे. जसं कार्यरूपाने घट म्हटलं तर अल्पकाळ स्थिर आहे, आणि कार्यरूपाने मृतिका म्हटलं तर अधिक काळ स्थिर आहे. किंवा असं म्हणा, स्वप्न पदार्थ अल्पकाळ स्थिर आहे, जागृत पदार्थ अधिक काळ स्थिर आहेत, असा त्यांच्यामध्ये फरक आहे, भेद आहे. मग काही अल्पकाळ स्थिर व काही अधिक काळ स्थिर असून त्यांचा एकमेकात पुन्हा काय आहे? आपल्या जागृत पदार्थाचा कार्यकारण भाव आहे. म्हणजे मृतिका कारण आहे, घट कार्य आहे, तंतू कारण आहे, पट कार्य आहे, आईवडील कारण आहे, मुलगा कार्य आहे, पंचमहाभूत कारण आहे, दिसणारं जगत कार्य आहे. असं त्याच्यामध्ये परस्परामध्ये कार्यकारण भाव आहे. म्हणून स्वप्नासमान जागृती नाही, जागृतीचे पदार्थ हे सत्यच आहेत असं मला वाटतं. असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव म्हणतात, तोही तुझा काय पुन्हा भ्रम आहे. म्हणजे असं कसं? आमचा प्रत्येकच भ्रम आहे, तुमची प्रत्येकच प्रमा आहे. आता गुरुदेव म्हणतात, आहे तुझा भ्रम, त्याला करणार काय? स्वप्नातले पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे ना, हे शास्त्राने सांगितलं. आणि जागृतीतले पदार्थसुद्धा साक्षात अविद्येचा परिणाम आहे असं शास्त्र सांगतं. अहो म्हणले, शास्त्राने कार्यकारण भाव परंपरा सांगितली. ती कार्यकारण भाव परंपरा सांगून जगत सत्यत्वाकरता कार्यकारण भाव परंपरा सांगितलेली आहे का? बोला, नाही. ती कार्यकारण भाव परंपरा कशाकरता सांगितली? तर याचं उत्तर असं आहे का ते मुमुक्षूला अद्वैत बोध व्हावा आहे ना, ब्रह्मात्मबोधामध्ये त्याची स्थिती व्हावी. पण सगळेच मुमुक्षू काही तीव्र मुमुक्षू नसतात. सगळ्यालाच विचाराचा प्रांत काही पेलवत नाही. विचार करिता वाया जाय काळ, लटकेची मूळ फजितेची, अशी काहीची स्थिती होती.
म्हणजे विचाराता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्ववरुले ज्ञानी अशी या विचारा दृश्यतेत वगैरे या बुद्धी सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी विचार करण्याकरता बुद्धी अत्यंत कुशाग्र सूक्ष्म आणि ती पवित्र आणि शुद्ध असावी लागते, सूक्ष्म असावी लागते आणि तशी काहीची नसते. मग त्यांना आणि ब्रह्मात्मबोधाची इच्छा तर असते, मग त्यांच्याकरता लय चिंतनाकरता त्याचा उपयोग व्हावा म्हणून क्रम सांगितला. क्रम कथनामध्ये तात्पर्य नाही तर अद्वैत बोध व्हावा याच्यामध्ये तात्पर्य आहे. मागे आपण बघून आलो लय चिंतन. मग लय चिंतन पाहत असताना आपण तीनच घेतलं सरळ, कार्य कारण आणि अधिष्ठान. कार्यरूप जगत, कारणरूप माया आणि अधिष्ठानरूप ब्रह्म. कार्यरूप जगताचा कारणरूप मायेमध्ये आणि कारणरूप मायाचा अधिष्ठान ब्रह्मामध्ये आणि ते अधिष्ठान ब्रह्म मी आहे असं एक लय चिंतन हे सूत्ररूपाने. मग त्याचा थोडासा विस्तार. हे दिसणारे जगत पंचमहाभूत आहे. मग पंचमहाभूत प्रत्येक पदार्थामध्ये जर न्यून अधिक प्रमाणामध्ये पंचमहाभूत असेल तर त्यातला प्रत्येक अवयव पंचमहाभूतामध्ये मिसळून टाकायचा, खाली राहिले पंचमहाभूत. मग ते पंचमहाभूतामध्ये सुद्धा पृथ्वी जलामध्ये जल, तेजामध्ये तेज, वायूमध्ये वायू, आकाशामध्ये आणि आकाश महत्त्वामध्ये महत्त्व, अहंकारामध्ये अहंकार. हे पंचतन्मात्र म्हणजे म्हणजे काय बघा सगळं जगत कोणामध्ये पंचमहाभूतामध्ये. पंचमहाभूतातलं ते पृथ्वी जलामध्ये जल, तेजामध्ये तेज, वायूमध्ये वायू, आकाशामध्ये. मग आता राहिल्या अपंचकृत पंचमहाभूत म्हणजे पंचतन्मात्रा. त्यातली ती पृथ्वी तन्मात्रा, जल तन्मात्रे, जल तन्मात्रा, तेज तन्मात्रे, तेज तन्मात्रा, वायू तन्मात्रेत, वायू तन्मात्रा, आकाश तन्मात्रेत. आणि आकाश तन्मात्रा ती पहिली मायेचं कार्य आहे म्हणून ती मायेमध्ये, आणि ती माया अधिष्ठान ब्रह्मावर अध्यस्त आहे म्हणून त्या अधिष्ठान ब्रह्मामध्ये ती ब्रह्म कोण आहे, मी आहे. अशा पद्धतीने लय चिंतनाकरता उपयोग व्हावा म्हणून क्रम सांगितला. क्रम कथनामध्ये तात्पर्य नाही. बघ तुला इच्छा तात्पर्य म्हणतो, तात्पर्य तू जाणून घे. म्हणून बरं ठीक आहे, स्वप्नातले पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम हे तुझा अनुभव आहे का श्रुती सांगते म्हणून तो मानतो? श्रुती सांगते म्हणून तो मानतो. स्वप्न कालात जर तुला पिता पुत्र जर दिसले तर त्याच्यामध्ये साक्षात अविद्येपासून वाटले का कार्यकारण भाव दिसला? तिथे कार्यकारण भाव दिसला. साक्षात अविद्येपासून जागा झाल्याच्या नंतर तुझा निश्चय झाला. पण स्वप्न कालात तुला पिता पुत्र आणि नातू दिसला तर पिता अगोदर आहे, पुत्र नंतर आहे, नातू त्यानंतर आहे. स्वप्नात जर मुलगा दिसला तर आईपासून, स्वप्नात जर ते काय घट दिसला तर तो कुंभारापासून, स्वप्नात जर वासरू दिसलं तर गाईपासून, लेकरू दिसलं तर आईपासून, ते काय बकरू दिसलं तर ते शेळीपासनं, कोकरू दिसलं तर ते मेंढीपासनं, असंच वाटेल की नाही स्वप्नामध्ये. मग जसं जागृतीत वाटतं तसंच कुठे वाटतं? स्वप्नात वाटतं. पण जरी स्वप्नात तसं वाटलं तरी स्वप्नातलं तसं नाही, ते साक्षात अविद्येचा परिणाम. हे कधी ठरलं तुझं? जागृतीत आल्याच्या नंतर. तसंच जागृतीत जरी हे प्रत्येक पदार्थ आपापल्या उपादान कारणापासून कार्यकारण भाव परंपरेने उत्पन्न झाला असं जरी तुला वाटलं तर अज्ञानरूपी झोपेत आहे म्हणून वाटलं. वस्तुस्थितीने हे सुद्धा साक्षात अविद्येचा परिणाम आहे. इथेही पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती आणि युगपत नाश आहे. फक्त हे सुद्धा जागा झाल्याच्या नंतरच कळेल, तसं कळणार नाही. अशा पद्धतीचे विचार गुरुदेव सांगताना काय बोलतात ते आपण वाचूया. श्रीगुरू म्हणतात, बाबा रे हेही बरोबर नाही. हे बरोबर नाही म्हणजे काय बरोबर नाही ते तूर्त आता. स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे म्हणून ते मिथ्य आहे, आणि जागृत पदार्थ आपापल्या उपादान कारणाचा कार्यकारण भावाचा परिणाम आहे म्हणून जागृत पदार्थ सत्य आहे. असं जे तुझं म्हणणं आहे हे बरोबर नाही. बघा हे म्हणणे बरोबर नाही, कारण जागृत पदार्थात जसा कार्यकारण भाव दिसतो त्याप्रमाणे स्वप्न पदार्थातही आपल्याला कार्यकारण भाव प्रतीतीला येतो. स्वप्नात काळात स्वप्नसुद्धा आपापल्या कारणापासूनच उत्पन्न झाला असंच वाटेल ना. जो घट आहे तो शिंप्यापासून उत्पन्न झाला असं वाटेल का स्वप्नात? नाही. घट असलं का कुंभारापासूनच, पट असलं का शिंप्यापासूनच, माहिती की नाही. म्हणजे स्वप्नातलाही पदार्थ स्वप्नदशेमध्ये कार्यकारण भाव परंपरेनेच उत्पन्न झाला असं आपल्याला वाटतं. पण वस्तुस्थिती तशी आहे का? नाही. तो साक्षात अविद्येचा परिणाम आहे. मग जसं तिथे आहे तसंच इथेही आहे. गुरुदेव म्हणतात, बाबा रे हे म्हणणं बरोबर नाही, कारण जागृत पदार्थात जसा कार्यकारण भाव दिसतो त्याप्रमाणे स्वप्न पदार्थातही कार्यकारण भाव आपल्याला प्रतीत होतो. स्वप्नातील कुंभारही दंडचक्राच्या साहाय्यानेच घट उत्पन्न करतो. तसेच आपण आपल्या गायीला वत्स, म्हणजे आपल्या घराची स्वप्नामध्ये गाय असेल तर गायीला झालेला बछडा तो कोणापासून झालेला? तो अविद्येचा परिणाम असलेला का गायीपासून झाला वाटेल? गायीपासून झाला आहे ना. म्हणजे स्वप्नातला आपण आपल्या गायीस वत्स स्वप्नात पाहतो. आपण आपल्या गायीला वत्स पाहतो किंवा आपल्या पत्नीला स्त्रीला पुत्र झाल्याचे पाहतो. आणि त्यात घट असेल तर घट, वत्स आणि पुत्र. मग घट कोणापासून? कुंभारापासून. वत्स असेल गायीपासून, पुत्र असेल बाईपासून, आपल्या पत्नीपासून. असं स्वप्नात वाटेल की नाही? का साक्षात अविद्येचा परिणाम वाटेल स्वप्नात असताना? नाही. आपापल्या उपादानाचाच परिणाम तो वाटतो. मग घट, वत्स आणि पुत्र यांची ठिकाणी कार्यता आणि अल्पकाल स्थिरता अशीच प्रतीतीला होते स्वप्नामध्ये. आणि हे सर्व पदार्थ ज्ञान समकालीच आहेत.
कोणी कुणाचे कारण नाहीत. म्हणजे कोणी कुणाचे कारण नाही म्हणजे घटाचं कारण कुंभार, गाय ते वत्साचं कारण गाय आणि पुत्राचं कारण श्री नाही, आणि कोणी कोणाचे कार्यही नाही. म्हणजे कसे नाहीत तर घट हा कुंभारापासून झाला, मग घट हे कुंभाराचं कार्य आहे, वत्स हे गाईचं कार्य आहे, पुत्र हे त्याच्या आईचं कार्य आहे. असंही वस्तुस्थिती नाही. पण वाटली की नाही स्वप्नात आपल्याला? स्वप्नात वाटली. आणि सर्व पदार्थ ज्ञान समकालीच आहेत, कोणी कोणाचे कारण नाहीत. घट गाय वत्सादिकांची व त्यांच्या कारणांची कोण कारण आहे? मुळात अविद्याच त्या सगळ्यांचं उपादान कारण आहे. हे झालं स्वप्नाच्या बाबतीत. अगदी तसंच जागृतीच्या पदार्थातही कोणी आदिकालाचे कारण रूपाने, कोणी अल्पकालाचे कार्यरूपाने, म्हणजे पंचमहाभूत आदिकालाचे कारण रूपाने, पंचमहाभूत कार्यसृष्टी कमी कालाची कार्यरूपाने आपल्याला जागृतीत प्रतीती येते. स्वप्नाप्रमाणे प्रतीत होतात. वास्तविक कोणी कोणाचे परस्परात कार्यकारण नाहीत. जागृतीचे सर्व पदार्थ साक्षात अविद्येचेच कार्य आहेत. आणि ज्या क्रमाने श्रुतीमध्ये, आता तो काय म्हणेल, अहो तुम्ही श्रोत असते का आहात ना, मग श्रुतीने सांगितलं ना, श्रुतीचं तुम्ही मानत नाही का? आम्ही मानतो, पण श्रुतीचं आम्ही तात्पर्य जाणतो. श्रुती बोलते काय, त्या पाठीपायगतीचा अंतकरणातला हेतू काय हे जाणतो आम्ही. तू ते श्रुती बोलते तेच धरून बसलास. श्रुतीने क्रम सांगितला, तो कशा करता? लय चिंता न करता मंद मुमुक्षू करता सांगितला. अद्वैत बोधामध्ये त्याची स्थिती व्हावी याकरता सांगितला. तो क्रम सांगितला. क्रम सत्य आहे आणि कार्यक्रम भावच आहे हा श्रुतीचा अभिप्राय नाही. ते सांगताना बोलतात बघा, जागृतीत सर्व अविद्येचेच कार्य आहेत आणि ज्या क्रमाने श्रुतीमध्ये सृष्टी सांगितली आहे ते सृष्टीक्रमाच्या प्रतिपादनाचा श्रुतीचा अभिप्राय नाही. अभिप्राय जाणला पाहिजे. वक्तुरीच्या तात्पर्यम पकडेतव्यम. नेमका वक्ता बोलतो त्याच्या पाठीमागचा भाव काय हा जर आपण जाणला नाही तर अर्थाचा अनर्थ होतो. काय भाव आहे मग? फक्त अद्वैत बोध व्हावा एवढाच अभिप्राय आहे. तत्वतः सर्व पदार्थ कोणाचे? सर्व पदार्थ हे परमात्म्याचे काय आहेत? विवर्त आहेत. म्हणजे परमात्मा सगळ्याचं विवर्त उपादान कारण आहे. परमात्मा म्हणजे कंसात अधिष्ठान ब्रह्म. ते ब्रह्म विवर्त उपादान कारण, माया परिणामी उपादान कारण आणि ईश्वर अभिनिमित्त उपादान कारण म्हणतो ना आपण. म्हणून सगळे परमात्म्याचं विवर्त आहे. आणि जो ज्याचा विवर्त असतो ना तो तत्स्वरूपच असतो. म्हणजे अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. रज्जूवर दिसणारा सर्प अध्यस्थ आहे आणि रज्जू अधिष्ठान आहे म्हणून तो रज्जू रूप आहे. तसं परमात्म्यावर दिसणारे पदार्थ हे परमात्म्याचे विवर्त आहे. म्हणजे ते परमात्मा स्वरूपच आहे. ते परमात्म्याहून भिन्न नाहीत. म्हणून सर्व नामरूपात्मक प्रपंच ब्रह्माहून पृथक नाही. मग कसं आहे? ब्रह्मरूपच आहे. म्हणून जिकडे पाहि तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही. सर्वं खलुविदम ब्रह्म न इह नास्ति किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव द्वितीयं ब्रह्म अस्ति आत्मा एव इदम सर्वम. हे सर्वम यदायम आत्मा सर्वं खलुविदम ब्रह्म. परमात्मा सर्वत आहे. देव नटला नानापरी भरून उरला चराचरे. अहो आम्हाला वाटत नाही असं. हो तुम्हाला वाटत नाही मग त्याला नावेलाच आहे. तुम्ही हात लावता मातीला म्हणता घट. आता सांगा बरं तुमच्या डोक्याची माती नाही झाली का? कारण अगोदर माती म्हणजे घटाच्या अगोदर होती माती, घटाच्या आत बाहेर आहे माती आणि घटाची शेवटी होणार आहे माती. आणि तरी तुम्ही हात लावता मातीला आणि म्हणता घट. मग तुमच्या डोक्याची काय झाली? माती. मग तुम्ही मातीला पहा, घटाला पाहू नका. म्हणजे त्या मातीला दिलेल्या आकारालाच आपण घट म्हणतो ना. पण आकार म्हणजे कोणाला आकार दिलेला आहे? मातीला दिलेला आहे. मग ते माती जर आपण पिंजून पाडली त्याच्यात घट नावाचा पदार्थ शोधला तर सापडेल काय? कोण आहे? मातीच आहे. घटाच्या आत बाहेर माती, घटाची होती माती, घटाची होणार आहे माती, घटाला पाहतो त्याही वेळेला आहे माती, हात लावतो मातीला आणि म्हणतो घट. काय माती घट आहे का? म्हणजे मातीचा घट आहे पण माती घट आहे का? मातीचा घट आहे पण घट माती आहे का? घट मातीच आहे पण माती आहे काय? म्हणजे घट काय माती आहे का? म्हणजे घट नावाची काय वस्तू आहे का? तर घट नावाची वस्तू नाहीच आहे. मग काय आहे? मातीच सत्य. मृत्तिके सत्यम. मातीच त्याच्यातली सत्य आहे. घट नावाचा पदार्थ नाही. हात लावतो सोन्याला आणि म्हणतो अलंकार. सोन्याचा अलंकार म्हणतो तरी म्हणतो सोनं कुठे? हे वेड्याच आहे. अलंकार कशाचा म्हटला? सोन्याचा. त्याचं काय त्याला आटलं तर काय होणार आहे? सोनं. त्याच्या आत बाहेर काय? सोनं आहे. त्याचा अगोदर काय? सोनं. मोडीत काढलं तर सोनं. आणि पाहतो त्याही वेळेला सोनं. हात लावतो सोन्याला आणि म्हणतो अलंकार. वेळेपणा नाही का? तसं आधी कोण? ब्रह्म. अंती कोण? ब्रह्म. आत बाहेर कोण? ब्रह्म. ब्रह्मा अतिरिक्त दुसरं काही नाही. आणि पाहतो ब्रह्माला आणि म्हणतो जगत. हा तुझा भ्रम आहे ना. तू जर माती दृष्टीने पाहिलं तर घट नावाची वस्तू काय आहे? अलंकार दृष्टीने पाहिलं तर सोनं दृष्टीने पाहिलं तर अलंकार नावाची काय वस्तू आहे? आणि ब्रह्मदृष्टीने पाहिलं तर जगत नावाची काय वस्तू आहे?
मग झालेला आपल्याला भ्रम आहे आणि त्या भ्रमाला जर सत्य बनून बसला तर हे वेडेपण आहे. म्हणून भ्रमात तू पाहतो त्यावेळेला तुला कार्यकारण भाव वाटतो. तत्वाता जर पाहशील तर जसे स्वप्नातले पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहे तसं दिसणारं जगतसुद्धा साक्षात अविद्येचा परिणाम आहे. आणि अगदी टोकाच्या भूमिकेत बोलायचं झालं तर घट नावाचा पदार्थच नाही आहे, ती मातीच आहे. तसं जगत नावाचा पदार्थच नाही आहे, तो केवळ परमात्मा आहे, ब्रह्मच आहे, आत्माच आहे. तुका म्हणे तूच खरा आणि एरवा बघा पसारा. मग ही गोष्ट सांगताना म्हणतात की बघा, म्हणून सर्व नाम रूपात्मक प्रपंच ब्रह्माहून पृथक नाही, तो ब्रह्मरूपच आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे परी प्राण याचे दैव कैशी जे न देखती माते. या अर्थाचा बोध जिज्ञासूस होण्याकरिता सृष्टी सांगितली आहे, दुसरे प्रयोजन नाही. सृष्टी प्रतिपादनाच्या पाठीमागे, सृष्टी प्रतिपादनाच्या पाठीमागे कार्यकारण भावाने सृष्टी झाली हे सांगण्यात तात्पर्य नाही, तर लय चिंतनाने मंदू मुमुक्षूला त्या ब्रह्माचा आत्मत्वाने बोध व्हावा हे सांगण्यामध्ये त्याच्या पाठीमागचं तात्पर्य आहे. सृष्टी प्रतिपादनात जो क्रम सांगितला आहे ना, तो स्थूल दृष्टी पुरुषास विपरीत क्रमाने लय चिंतनाकरता सांगितलेला आहे. आणि त्या लय चिंतनाचे सुद्धा अद्वैत बोध हेच फल आहे. याकरिता क्रमकथनामध्ये श्रुतीचा अभिप्राय नाही आणि वस्तुता सृष्टीमध्ये क्रमच नाही. क्रमकथनामध्ये तात्पर्य असेल कसं? वस्तुता क्रम असला तर स्वप्नामध्ये पिता पुत्र नातू पंतू ह्याच्या 4 पिढ्या दिसल्या, मग त्याच्यामध्ये क्रम दिसला की नाही? पूर्वोत्तर भाव दिसला की नाही? पण आहे का? नाही, कारण युगपत उत्पत्ती आहे त्याची, ध्यान समकाली उत्पत्ती आहे आणि एक क्षणाचं ते आहे. पण नसताना तो दिसला तो कोणी दाखवला? अविद्येमुळे दाखवला. त्याच अविद्येने त्यांची उत्पत्ती केली, अनिर्वचनी उत्पत्ती केली आणि पूर्वोत्तर भाव नसतानाही दाखवला. तसंच मग सामान्य ती अविद्या आपली दीडदमडीची झोप ती जर हे सगळं दाखवू शकते तर मायाला काय अशक्य आहे? अघटित घटनापट्टी आहेशी माया. तिथे दिसतो पण नसतो, तसा इथेही दिसतो पण तसा क्रम मात्र मुळीच नाही आहे. ते जसं साक्षात अविद्येचं कार्य आहे तसं हे जागृतीसुद्धा साक्षात अविद्येचंच कार्य आहे. म्हणून स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही. म्हणून स्वप्नवत जागृती काय आहे? मिथ्या आहे. सर्व पदार्थ आणि त्यांचे ज्ञान एका अविद्येपासून युगपत उत्पन्न होतात आणि त्याच अविद्येपासून परस्परामध्ये पूर्वोत्तर भाव आणि पूर्वोत्तर भावामुळेच कार्यकारण भाव स्वप्नाप्रमाणेच जागृतीच्या पदार्थात देखील मिथ्याच प्रतीत होतो. तत्वता त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव मुळेच नाही. हा विचार खरं काही जाणून घेत नाही, पण गुरुदेवाचा एखादा शब्द त्याला पकडायला भेटला का लगेच तो पकडतो आणि लगेच पुन्हा दुसरी शंका करतो. आता तात्पर्य जाणून घ्यावं ना, ते तात्पर्य तर जाणून घेतलं नाही, पण तो लगेच काय म्हणतो बघा, महाराज सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही, तो क्रम कशाकरता सांगितला म्हणलं तुम्ही? मंद मुमुक्षू करता, लय चिंतना करता, विपरीत क्रमाने त्याने अधिष्ठानापर्यंत जावं याच्याकरता. पण तो काय करतो बघा, त्याचं डोकं कसं उलटं चालतं, कारण शेवटी हा तर्कदृष्टी आहे, पुन्हा कुतर्कदृष्टी आहे. कुतर्कदग्ध बुद्धी असं त्याला म्हटलेलं आहे. तो म्हणतो मुळीच जर क्रम नाही तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला असे कसे म्हणता येईल? आणि साधकाने तरी मुळीच नसलेल्या पदार्थाचे, म्हणजे क्रम ज्याच्यामध्ये मुळीच नाही अशा पदार्थाचे विपरीत क्रमाने चिंतन किंवा ध्यान कसे करावे? कारण ते चिंतन किंवा ध्यान करण्याकरता तो क्रम मुळात असला पाहिजे, नाहीच तर त्याने क्रम चिंतन करावं कसं? वंद्यापुत्र झालाच नाही तर त्याचा लग्नाचा हिशोब किताब काढावा कसा? मुळीच क्रम नाही तर त्या विपरीत क्रमाने चिंतन करावं कसं? असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव म्हणतात, आपण उद्याच पाहू विषय पुढचा, पण गुरुदेव त्याला एक सांगतात काय, तो गुरुदेव म्हणतात तू जो मागे आम्ही तुला 31 क्रमांकाचा, म्हणजे मला वाटतं मागच्या 31 आणि 32 5व्या तरंगातला जो 31-32 क्रमांकाचा परिच्छेद सांगितला, त्यावेळेचं तू सगळं विसरलास की काय रे? तू म्हटलं म्हणजे अरे बाबा, ध्यान आणि ज्ञान असे 2 शब्द आम्ही त्यावेळेला सांगितले. ज्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं ते ध्यान आहे, क्षमा करा, ज्ञान आहे. प्रमाता प्रमाण प्रमेयाच्या अधीन असतं ते ज्ञान आहे. आणि विधी विश्वास पुरुषाच्या आणि अनुष्ठानाचा आग्रह याच्या अधीन असतं ते ध्यान आहे. जे ध्यानाचे नियम आहे ते ज्ञानाला लावून चालणार नाही, जे ज्ञानाचे नियम आहे ते ध्यानाला लावून चालणार नाही. ज्ञानामध्ये विधीची आवश्यकता नाही, विश्वास पुरुषाच्या काही नाही, फक्त प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला का ज्ञान होणार म्हणजे होणार. तिथे आपल्याला प्रसंग सांगितला होता, शुद्ध चतुर्थीचा चंद्र दर्शन करू नये कारण घोटाळा येतो आणि होऊ नये याची इच्छा आहे म्हणून बाहेरही जाऊ नये ठरवलेलं आहे. पण काही अपरिहार्य कारण असतो बाहेर जायचं, पण चुकून नजर जाईल आणि चंद्र दिसेल तर, म्हणून तो काय घेऊन निघाला म्हटलो आपण त्यावेळेस, छाता घेऊन निघाला. पण मग छाता उघडण्याच्या अगोदर चंद्राकडे दृष्टी जायला नको म्हणून छाता
म्हणजे त्याला काही छिद्रबिद्र तर नाही ना, म्हणून दरवाजाच्या बाहेर छाता काढला उघडायला गेला, त्या छिद्रातून त्याला चंद्र दिसला. आता म्हटलं मी नाही पाहणार, आता काय नाही पाहणार. बरं त्याला पाहण्याची इच्छा आहे का? नाही. बरं त्यावेळेस विधी आहे का? उलट निषेध आहे पाहू नये. आणि पुरुषाची इच्छाही नाही. बरोबर दर्शन होऊ नये याच्याकरता त्याने केलेला विपरीत प्रयत्न आहे. पण काय करणार? प्रमात्याचा प्रमाणाद्वारा प्रमेयाशी संबंध झाला का ज्ञान होणार. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये विधिविश्वासाची अपेक्षा नसते. तिथे अपेक्षा कशाची आहे? प्रमात्याचा प्रमात्याचा प्रमेयाशी प्रमाणाद्वारा संबंध झाला का ज्ञान होणार. आणि ध्यानामध्ये विधी लागतो, त्यावर पुरुषाचा विश्वास लागतो, पुन्हा त्याला विधी विश्वास पुरुषाची इच्छा लागते आणि अनुष्ठानाचा पुन्हा आग्रह लागतो. विधी इदम कुरु इदम मा करू, 14 लक्षणात्मक विधी. हे करा, हे करू नका, अशा पद्धतीचं विधी पाहिजे. ते विधीवर पुरुषाचा पुन्हा विश्वास पाहिजे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. त्या पुरुष भांडवल गाठी तरी विश्वास, त्याचा विश्वास पाहिजे. विधी आहे, विश्वास आहे, एवढं करू चालणार नाही. पुरुषाची इच्छा पाहिजे. आता ते ध्यान करण्याची जर इच्छाच नसेल, आपण त्यावेळेला बाबांनी सांगितलेली गोष्ट पाहिली होती, बाळा काही ना काही रियाज करत जा, 15 मिनटं करत जा, अर्धा तास करत जा, 6 तास, तो 6 तासातून 3 तास होऊन, दीड तास होऊन, 1 तास होऊन, अर्धा तास, 15 मिनटं, 5 मिनटं तरी. कार्ट नाहीच म्हणायला लागलं. बापाला राग पाडला, खाली त्याच्या ओरावर बसला, खूपच तोंड असं नाही, ते कार्ड खालून हे हसायला लागलं. मला आता काय असतो तो म्हटलं, बाबा इथपर्यंत तुमच्या हातात आहे, मला खाली पाडायचं, माझ्या ओरावर बसायचं आणि तोंडामध्ये सनई खुपसायची, एवढं तुमच्या हातात आहे, पण हवा फुकायची की नाही हे माझ्याच हातात आहे. आता असं जर बिलिंदर कार्ट असेल, बाप काय करेल त्याला. तर ही काय पाहिजे त्याची पुढे इच्छा पाहिजे ना. विधी आहे, विश्वास आहे, आणि त्याची पुन्हा पुरुषाची पुन्हा इच्छा असली पाहिजे. आणि इच्छा असून चालत नाही, त्यांनी त्याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे विजाती वृत्तीप्रभाव अनंतरिता सजाती वृत्तीप्रभाव ध्यानम तत्र प्रत्येकतानता ध्यानम. म्हणजे अनात्माकार वृत्ती काढून आत्माकार वृत्ती करण्याकरता त्याला प्रयत्न करावा लागेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशात लागतात? ध्यानात लागतात. आणि ते ध्यानामध्ये पुन्हा 3 प्रकार काय ते ध्यानानुसार ध्यान, अहंग्रह ध्यान, प्रतीक ध्यान आहे ना. अन्याचं अन्य रूपाने केलेलं ते प्रतीक ध्यान आहे. समोर शालिग्राम आहे किंवा नर्मदेश्वर आहे. नर्मदेश्वराचं हे जटा जूट डौर त्रिशूलधारी भगवान शंकर आहे. शालिग्राम असेल तर शंखचक्र गदा पद्म सहित अशा पद्धतीचे भगवान विष्णू आहे. अशा रूपाने हे प्रतीक ध्यान आहे. आणि जसं शास्त्राने वर्णन केलं तशी मूर्ती परमात्म्याच्या आतल्या आत अंतःकरणामध्ये धारण करणे हे ध्येयानुसार ध्यान आहे. आणि ब्रह्माचं आत्म्याशी अभेद चिंतन भावनेने करणं ते अहंग्रह ध्यान आहे. पण या तिन्ही ध्यानामध्ये समोर काय हे महत्त्वाचं नाही, शास्त्राने काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ध्यानामध्ये हा काही नियम नाही. तो काय म्हटलं, ज्या क्रम मुळात नाहीच तर ते विपरीत क्रमाने लय चिंतन करायचं तरी कसं. तर ध्यानाचा हा प्रसंग आहे, हा काही ज्ञानाचा नाही. मग ध्यानामध्ये आणण्याचं अन्य रूपाने होऊ शकतं. नसेल ना सृष्टीत क्रम, पण त्या क्रमाने तिथपर्यंत जाता येताना एक्स नसेल, पण तो हातचा घेतल्याच्या नंतर गणित सुटतं की नाही, मग तो घ्यायला काय हरकत आहे. तसं सृष्टीत क्रम नसेल, पण श्रुतीने सांगितलं त्या क्रमाने जर गेला ध्यान करत, विपरीत क्रमाने लय चिंतनरूप ध्यान करत गेला तर ब्रह्मतत्वाची त्याला प्राप्ती होईल की नाही. म्हणून तो मग तो मुळीच क्रम नाही, तर साधकाने विपरीत क्रमाने ध्यान करायचं तरी कसं. लय चिंतनरूप ध्यान करायचं कसं, तर लय चिंतनरूप ध्यानामध्ये क्रमाची अपेक्षा नसते. तिथे आणण्याचा अन्य रूपाने तुम्ही करू शकता, असा गोड विषय आहे. त्याच्यामध्येच वेदांताचा सिद्धांत, अजातवादाचा प्रक्रिया, विवर्तवादाची आणि विवर्तवादाच्या ज्या महत्त्वाच्या आपल्या 2 कक्षात सृष्टीदृष्टीवाद आणि दृष्टीसृष्टीवाद, तर त्यातला दृष्टीसृष्टीवादाचा विचार उदय येतोय. दृष्टीरेव सृष्टी किंवा दृष्टी समकालीच सृष्टी, त्या दृष्टीसृष्टीवादाच्या माध्यमातून गुरुदेव तो विषय त्याला पटवून देतात. तो गोड विषय आहे, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडली कबरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञान